नमस्कार, मी कविता. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. महाराष्ट्रात मराठी तरुणांवर फार मोठ्या प्रमाणावर अन्याय झाला आहे. सुरक्षा व्यवस्थेत करार पद्धतीने कामाला असलेल्या सुमारे 2500 तरुणांना महाराष्ट्र गृह विभागाने कामाहून कमी केल्याने त्यांच्यावर मात्र बेरोजगारीची वेळ आली आहे. यातील काही तरुण महाराष्ट्र नवनिर्माण आघाडी कामगार सेनेकडे गेले. त्यांना निवेदन देऊन या अन्यायाला वाचा फोडून कामगारांना न्याय मिळवून द्यावा असे आवाहन केले. महाराष्ट्रातील मॉल, मध्य रेल्वेची महत्त्वाची कार्यालय, सरकारी रुग्णालय, महत्त्वाचे एअरपोर्ट तर काही पोलीस खात्यात बंदोबस्त वेळी त्यांना सहाय्य करतात. आज या कामगारांवर आपल्या कामाची कोणतीही हमी नाही. त्यांना सध्या 20,000 ते 30,000 रुपये वेतन देण्यात येत असले तरी 12,370 रुपये प्रत्येकी हातात मिळतात. प्रत्येक कामगाराला 11 महिन्याचा कराराने काम दिले जाते. यासंबंधी महाराष्ट्र नवनिर्माण आघाडी कामगार सेनेचे निखिल गोळे, जयेश कापसे यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. नमस्कार, मी जयेश कळशे. आम्ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये कार्यरत होतो. 26/11च्या दहशतवादी हमल्यानंतर महाराष्ट्र राज्य औद्योगिक सुरक्षा बल या नावाची संस्था स्थापन करणे, एक फोर्स स्थापन करणे आवश्यक होते. पण महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ स्थापन करण्यात आले. तर हे जवान विविध ठिकाणी कार्यरत करतात आणि हे जवान 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवरती कार्यरत आहेत. 2014 पासून ते 2018 पर्यंत 2568 लोकांची सेवा समाप्त करण्यात आलेली आहे RTIच्या माहितीनुसार. आणि 2012 पासून ते 14 पर्यंतच्या याबद्दल काही माहिती नाही. आणि आज बरेच जवान घरी आहेत आणि त्याच्यामुळे ते निराश अवस्थेत आहेत. त्यासाठी आम्ही याचा लढा उभारलेला आहे आणि आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेस विनंती केली आहे आम्हाला न्याय देण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र. आज आम्ही इंडिया टीव्हीच्या स्टुडिओला इथे उपस्थित आहोत आणि इंडिया टीव्ही न्यूजचे आम्ही आभारी आहोत की त्यांनी सामान्य जणांचे प्रश्न आज त्यांच्या माध्यमातून जे लोकांपर्यंत पोहोचवलेत. त्यापासून सामान्य जणांचं जे वर्गीकरण बाहेर, सामान्य लोकांचे वर्गीकरण जे बाहेर लोकांना दाखवण्यात येतं, त्यासाठी त्यांनी जो आवाज बुलंद केला आहे, त्याच माध्यमातून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडेही राजसाहेबांच्या प्रती लोकांची बघण्याची जी दृष्टी आहे, राजसाहेबांनी मराठी जणांसाठी, मराठी मनांसाठी बरेचसे लढा उभारलेले आणि त्या लढ्याला समाप्ती दिलेली आणि लोकांना न्याय मिळवून दिलेले. आज असाच एक विषय आमच्याकडे आलेला आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ या नावाने काही सुरक्षा सेवा बलाचे कर्मचारी आहेत. त्या लोकांनी एक लढा उभारला होता आणि आज 2,500 लोक आज त्यांची समाप्ती केली असून त्यांना 1.5 वर्षापासून घरी बसवलेले आहे. त्याबाबत आम्ही इतंभूत माहिती घेतलेली आहे. त्यांच्याकडनं जो लेखी पुरावा आहे तो आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेबांच्या नावाने घेतलेला आहे आणि यासाठी आम्ही इंडिया टीव्हीचे आभारी आहोत की त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तेही आमच्याबरोबर आहेत. हा विषय आम्ही अखेरपर्यंत त्यांचा मांडणार आहोत आणि यासाठी लढ्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. माझं नाव सागर चाळसे. आज आम्हाला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्र सुरक्षा दलचे काही कर्मचारी, जवळजवळ 2,500 मराठी तरुण यांच्यावर आज अन्याय झालेला आहे. या महाराष्ट्रामध्ये आज रोजगाराचा विषय घेऊन बरेच लोकांनी आज इलेक्शनच्या वेळी किंवा इलेक्शनच्या नंतरही हा विषय महाराष्ट्रात मांडलेला आहे, त्याच्यावर राजकारण केलेलं आहे. पण आजची परिस्थिती अशी आहे की आज जवळ 2-2,500 लोक, आज तरुण मराठी मुलं आज बेरोजगार झालेले आहे आणि ते घरी बसलेले आहेत. तर त्या संदर्भात आज त्या पोरांनी आज आमच्याशी संपर्क केलेला आहे. आज राजसाहेबांचे जे विषय, म्हणजे BSTचा विषय असो किंवा महापालिकेचे विषय असो या दुसरे कोणतेही रोजगाराचे विषय असो, त्याच्यामध्ये जेव्हा राजसाहेबांकडे जे विषय गेलेत ते मार्गी लागलेले आहेत. तर राजसाहेबांना प्रेरित होऊन आज हे तरुण आज महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना यांच्याकडे आलेली आहे. त्यांचे सर्व विषय आम्ही आज पूर्ण व्यवस्थित ऐकून घेतलेले आहेत. तर ऐकून घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात याप्रमाणे निवेदनपत्र दिलेलं आहे. यांचा हा जो झालेला अन्याय आहे तरुणांवरती, हा आम्ही शेवटपर्यंत पाठपुरावा करून तो नक्कीच आम्ही मार्गी लावू आणि हा जो सगळा कारभार चालू आहे शासनाच्या नावाखाली, हा उघडकीस आणू. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.